राज्यातील 74 धरणांनी गाठली तळ. राज्यात पावसाने अद्याप पुरेशी हजेरी लावलेली नसल्याने अनेक धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. सध्या राज्यातील 74 धरणे तळाला पोहोचली असून उपयुक्त पाणीसाठा केवळ 74% इतकाच शिल्लक आहे. एकूण 356.87 टीएमसी पाणी वापरासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. युद्धसमाप्तीच्या घोषणेमुळे भारतीय शेतीला दिलासा. इराण अमेरिकेदरम्यान युद्धविरामाची घोषणा झाल्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भारतातील खते, डिझेल आणि कृषी वाहतुकीचा खर्च कमी होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय कृषी निर्यातीलाही चालना मिळू शकते, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जागतिक धान्य उत्पादनाला एल निनोचे ग्रहण. एफएओच्या संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटना अहवालानुसार एल निनोच्या प्रभावामुळे 2026 ते 27 हंगामात गहू, मका आणि तांदूळ उत्पादन घटण्याची शक्यता आहे. कमी पावसामुळे अनेक देशांतील पिकांवर परिणाम होऊ शकतो. मात्र सोयाबीनचे उत्पादन विक्रमी पातळीवर जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामानातील बदलामुळे जागतिक धान्य पुरवठा आणि किमतींवरही परिणाम होण्याची शक्यता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. इराणला 28 लाख कोटी देत ट्रम्पची युद्धातून सुटका. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविरामाचा करार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या करारानुसार इराणला सुमारे 28 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज देण्याची चर्चा असून त्याबदल्यात इराणवरील काही निर्बंध शिथिल करणे, होर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवणे आणि अणुकार्यक्रमावर नियंत्रण ठेवणे यांसारख्या अटींचा समावेश असल्याचे वृत्त आहे. या घडामोडीमुळे जागतिक तेलबाजारात दिलासा मिळण्याची शक्यता असून त्याचा सकारात्मक परिणाम भारतासह इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवरही होऊ शकतो. उन्हाच्या तडाख्यात शेतमजूर महिलांचे हाल, 300 रुपयांत संसार चालवताना कसरत. पारगाव परिसरात वाढत्या उन्हामुळे महिला शेतमजुरांना अत्यंत कठीण परिस्थितीत काम करावे लागत आहे. दिवसभर कडक उन्हात राबूनही त्यांना फक्त 300 रुपये मजुरी मिळते. महागाईमुळे गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल आणि खतांचे दर वाढल्याने घरखर्च भागवणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक महिला चुलीवर स्वयंपाक करत असून अत्यल्प उत्पन्नात संसार चालवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राज्य सरकारकडून कर्जमाफीबाबत महत्त्वाचे संकेत देण्यात आले आहेत. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही सरकार सकारात्मक विचार करत असल्याचे सांगितले आहे. तसेच यंदा पाऊस उशिरा येणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान मान्सून अद्याप राज्यात दाखल न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रोहिणी आणि मृग नक्षत्र जवळपास कोरडे गेल्याने बाजरी, मूग, सोयाबीन, कापूस आणि भात पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसात विलंब होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. राज्यातील अनेक भागांत उष्णतेची लाट कायम असून बागायती पिकांवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. पाण्याची टंचाई तीव्र झाली असून बियाणे आणि खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी वाढत आहेत. ऑनलाईन खत विक्रीमुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडले असून ऑफलाईन विक्रीची मागणी जोर धरत आहे. सरकारकडून अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 14,98,00,000 रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. हा निधी डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील हजारो शेतकऱ्यांनाही मदतीचा निधी वितरित केला जाणार आहे. जालना जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तोंडावर केवळ 13% पीककर्ज वाटप झाले असून 87% शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत. बँकांच्या कठोर अटींमुळे अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. बाजारभावाचा विचार केला तर ज्वारीला तब्बल 4800 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. तुरीलाही चांगला भाव मिळत असून केळीच्या दरात वाढ झाली आहे. मात्र उत्पादनात घट झाल्यामुळे शेतकऱ्यांचा अपेक्षित फायदा होत नाही. दुसरीकडे राज्यातील जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. उपयुक्त पाणीसाठा केवळ 24.74% इतकाच शिल्लक राहिला असून अनेक धरणे तळाला पोहोचली आहेत. पाऊस लवकर न आल्यास पाणीटंचाई अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाडीबीटी योजनेंतर्गत बियाणे वाटप सुरू झाले असले तरी अनेक अर्जदारांना अद्याप लाभ मिळालेला नाही. कृषी केंद्रांमधील मनमानी आणि खत बियाण्यांच्या कृत्रिम टंचाईबाबत कारवाईची मागणी होत आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द करून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.